प्रामाणिकपणे कष्ट घेताय ना, मग सक्सेस मिळणारच हे लक्षात घ्या. आणि आम्हाला तो सक्सेस गेल्या वर्षी सुद्धा मिळालाय आणि आम्हाला तो सक्सेस काउन्सिलिंगमध्ये दिसून आलाय. मी तुम्हाला सांगतो. आमचे फोन नंबर आहे तिथं नोट डाउन करून ठेवा. कुठल्याही स्टेजला तुम्हाला काही वाटत असेल, कुठलाही तणाव येत असेल, तर मी आहे. बरं द्यायचंय काय तुम्हाला? द्यायचंय काय? रोड मॅप द्यायचा लक्षात घ्या. कशासाठी? यश मिळवायचंय ना आपल्याला. आता इथं मी ज्या काही गोष्टी आता मी जरा बोलताना फास्ट बोलतोय बरं का लक्षात घ्या. पण तुम्हाला तशीच सवय आहे. सवय तुम्हाला आहे. आता मी सवय, सवय हा शब्द वापरला याच्या पाठीमागचं रिझन हे आहे. मी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही गेला तर लाईव्हमध्ये तुम्हाला दिसेल करंट इलेक्ट्रिसिटी, करंट इलेक्ट्रिसिटी, करंट इलेक्ट्रिसिटी. ओके. मी जवळ-जवळ 6 लेक्चर्स त्यात अपलोड केलेले आहेत. ॲक्चुअली जास्त लेक्चर्स अपलोड झालेत वाटतं बरं का करंटचे. जवळ-जवळ 7 आलेत. ओके. बरं एवढे लेक्चर्स अपलोड केलेत एका टॉपिकला. हो, कॉन्फिडन्स वाढवायचा होता तुमचा म्हणूनच या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. मग कसा कॉन्फिडन्स वाढलाय मी तुम्हाला सांगतो. आता शेकडो नवीन मुलं माझ्याशी जोडली गेलेत. हो, या आठवड्यात म्हणूया आपण आपले जे लाईव्ह सेशन सुरू आहेत त्याला शेकडो मुलं जॉइन झालेली आहेत. हजारो मुलांनी ऑलरेडी 50,000 पेक्षा जास्त मुलांनी आपलं ॲप डाउनलोड केलंय. पण मुद्दा लक्षात आलाय माझ्या मेन पॉइंट काय, की टेक्स्टबुक मधलं एक न्यूमेरिकल जे सॉल्व्ड आहे ते सीईटी मध्ये 6-7 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. पुस्तकातलं एक्सरसाइज मधलं न्यूमेरिकल ओके सम अँड डिफरन्स मेथडचं 6-7 वेळा जेईला आलेले प्रश्न आहेत पोटॅन्शियोमीटर वरती सीईटीला सेम क्वेश्चन्स आहेत. व्हॅल्यू सुद्धा चेंज होणार नाहीये. मग आता मला सांगा रोड मॅप देताना काय करायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो. मी काय करणार आहे माहितीये का सोमवारपासून मी तुम्हाला सांगतो तर सोमवारी डेट किती आहे बघा आज 16 तारीख आहे बरोबर आहे. गुरुवारी 16 तारीख आहे लक्षात घ्या. ओके आता हा व्हिडिओ ऍक्च्युअली तुम्ही शुक्रवारी बघताय मला माहित आहे 17, 18, 19, 20, 20 शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार ठीक आहे 17, 18, 19, 20, 20 तारखेला मी काय म्हणतोय 20 किंवा 21 तारखेला मी तुमच्यासाठी सॉलिड स्टेट हा टॉपिक घेऊन येतोय. सॉलिड स्टेट लक्षात घ्या आणि आपल्याला केमिस्ट्रीला सॉलिड अशी सुरुवात करायची आहे. आपले टार्गेट काय न्यूमेरिकल्स. आता मी तुम्हाला सांगतो फिजिक्स मध्ये पण मी तेच केलंय. तर सगळ्या लाईव्ह सेशन मध्ये मी न्यूमेरिकल वरती फोकस ठेवलाय. अरे जिथं तुम्ही कमी तिथं मी आहे लक्षात घ्या तुम्हाला पुढे आणण्यासाठी. तुम्हाला आता सांगतो लक्षात घ्या. परफेक्ट रोड मॅप काय की तुम्ही पहिला बोर्डसाठी प्रॉपर प्रिपरेशन करा. ओके. बोर्डसाठी तयारी करताना तुम्हाला फॉर्म्युलावरती काम करायचं आहे. परफेक्ट. ओके. तो समजून घ्यायचा आहे. ओके. सगळ्या गोष्टी मी बेसिक पासून घेतोय. करंट इलेक्ट्रिसिटीला एवढा वेळ का लागला? 9th स्टँडर्ड पासून घेतलंय. 10th स्टँडर्ड मध्ये गॅल्व्हॅनोमीटर होतं. तोही पार्ट घेतलाय. 11, 12 आणि 10th मधलं गॅल्व्हॅनोमीटर घेतलंय आणि 12th आणि 11वीत ओहम्स लॉ होतं. त्याचं ऍप्लिकेशन त्याचा पण आम्ही वापर केलाय न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना. ओहम्स लॉ तर किती वेळा वापरलाय. म्हणजे बोर्डसाठी फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहेत. फॉर्म्युला जमली की न्यूमेरिकल जमणार. ओके. आणि टेक्स्टबुक मधले न्यूमेरिकल सॉल्व्ह केल्याशिवाय न्यूमेरिकल पहिला कुठले करायचे? टेक्स्टबुक आणि त्यानंतरच पीवायक्यू कडे जायचंय. एक पीवायक्यू परत 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 रिपीट झालेले दिसते. तुम्ही अजून ते लाईव्ह सेशन बघितले नसतील तर ते बघा. आणि आता सगळ्यात महत्वाची मोठी अनाउन्समेंट मी करतोय. काय? झालाय करंट इलेक्ट्रिसिटी. 1-2 दिवसात रिवाइज पण तुम्ही कराल. मग तुम्हाला संडे टेस्ट मी प्रोव्हाइड करणार आहे. संडेला मी रविवारी टेस्ट देणार आहे करंट इलेक्ट्रिसिटी वरती आणि तेही फ्री फॉर ऑल. तुम्हाला काय करायचंय की प्ले स्टोर वरून आपलं ऍप डाउनलोड करायचंय. मी तुम्हाला सांगतो प्ले स्टोर वरून तुम्ही ऍप डाउनलोड केलं की त्या स्टोअर ऑप्शन मध्ये फिनिक्स बॅच शोधायचं. ह्या बॅचला क्लिक करायचंय. ओके. या बॅचला क्लिक केलं की त्याच्या कंटेंटला क्लिक करायचंय आणि कंटेंट मध्ये हे जे टेस्ट आहेत लक्षात घ्या. याच्यावर आपण नवीन संडे टेस्ट फोल्डर सुरू करूया आपण आणि करंट इलेक्ट्रिसिटी टेस्ट देणार आहे. माझं चॅलेंज आहे. कुठल्या गोष्टीचं चॅलेंज आहे? मी गेली 2 दिवस माझ्या ऑफलाईन मधल्या मुलांना सांगतोय, लाईव्ह मध्ये तुमच्याशी बोलतोय. काय चॅलेंज आहे सांगू का? सांगतो. की तुम्हाला 100% मार्क मिळणार फिजिक्स मध्ये. मला फिजिक्स मध्ये 50 पैकी 50 दिसतंय. आतापर्यंत आमचं काय व्हायचं माहितीये का? फिजिक्स मुलांना जमत नव्हतं, करत नव्हते. तर माझी स्ट्रॅटेजी काय असायची की केमिस्ट्रीमध्ये 40+ जावा, मॅथ्समध्ये 60+ जावा, टोटल 100+. आणि तुम्हाला सांगू का? गेल्या वर्षी क्लासमध्ये एका मुलाला 88 मार्कला 95% आलेत. 88 ला 94 आहे. अरे म्हणजे 80+ झालं ना तर 90+ आहेत. इथे तर आम्ही केमिस्ट्री आणि मॅथ्सची स्ट्रॅटेजी आमची अशी असायची. आणि आता नाही. आता फिजिक्स मध्ये ही स्ट्रॅटेजी आहे. पैकीच्या पैकी मार्क, पैकीच्या पैकी मार्क लक्षात घ्या. आता रोड मॅप मध्ये आता थोडंसं काय जस्ट आपल्या चॅनलला सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या. एक नवीन आहे म्हणूया आपण असं वाटतंय तुम्हाला नाहीये 2020 पासून मी घेतोय लक्षात घ्या. ऑफलाईन ऑनलाईन. ओके ह्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली. चॅनल ग्रोथ होणार.
तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर, तुम्ही शेअर केल्यानंतर, तुम्ही लाईक केल्यानंतर हे YouTubeचं अल्गोरिदम आहे आणि त्यासाठी मी लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते प्रोव्हाईड करतोय. मी तुम्हाला आत्ता सांगू का? मला बोर्डचं मटेरियल द्यायचं आहे, की जे YouTubeवर प्रॉपर केमिस्ट्रीसाठी अवेलेबल नाहीये लक्षात घ्या. मी सगळं ते देणार आहे आणि एक्झामच्या वेळेस सुद्धा मला तुम्हाला कंटिन्युअसली हेल्प करायची ओके. मला माहिती आहे तुम्हाला हे चॅनल आत्ता मिळालं ना लकी आहे तुम्ही लक्षात घ्या. माझ्याकडे काउन्सिलिंगचं मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं. काउन्सिलिंगसाठी आम्हाला ग्रेट रिस्पॉन्स मिळालाय. मी बघितलंय मुलांना YouTubeवरचे चॅनल माहीतच नव्हते. गणित अंक माहीत नाहीये. मी तुम्हाला गंमत सांगू का? एकदा अंकुश सर आले होते साताऱ्यामध्ये ओके आणि बॅच सुटली होती लक्षात घ्या. इव्हन मी तुम्हाला सांगतो एका मुलाला विचारलं मी अरे यांना ओळखलो का? नाही. मी कोल्हापूर ग्रामीण भागात लेक्चर्स देतो लक्षात घ्या. मुलांना एन्करेज करण्यासाठी शाळा कॉलेजवरती व्हिजिट देतो. कुठलंच युट्यूब चॅनल मुलांना माहित नाही. मुलांना फक्त PW माहित आहे. वेदांतू पण एक वेळ माहित आहे, पण नॉर्मली जे बेस्ट चॅनल आहेत ते माहित नाही आहेत. मी आहे ना, तुम्ही माझ्या लेक्चरमध्ये बघित असाल सध्याचे जे टॉपचे चॅनल कुठले आहेत? स्वयं फिजिक्ससाठी, इक्वेशन एक्स मॅथ्ससाठी. मुलं आता तिकडच चाललेत, ते चॅनल ग्रो होणार. मी आत्ता सांगतो तुम्हाला की वन ऑफ द टॉप चॅनल असणार आहेत. मग याचा अर्थ बाकी चॅनल चुकीचे आहेत का? नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये MST ला बेस्ट कंटेंट आहे, तुम्ही घेतला पाहिजे. नेक्स्ट इयर मला माहित आहे काउन्सिलिंगसाठी तुम्ही मला जॉईन करणार. नाशिकवरून जेव्हा पेढे घेऊन स्टुडंट माझ्याकडे आला होता तो आनंद वेगळाच होता लक्षात घ्या. नाशिकवरून काय मी तुम्हाला सांगतो, नागपूरवरून पालक मला भेटायला साताऱ्यात आले होते लक्षात घ्या. 99.95% स्कूल मुलगा आणि एक्स्ट्रॉर्डनरी रिझल्ट. पण मी तुम्हाला नेहमी सांगतो, मी माझ्या ऑफलाईन मध्ये सुद्धा आणि ऑनलाईन मध्ये सांगतो मुलांना की युट्यूबवर जे बेस्ट आहे ते घ्या बाळांनो, ते मिस करू नका. ऑफलाईन पेक्षा 100 टाइम्स बेटर युट्यूबवर ऑनलाईन तुम्हाला मिळतंय. बराचसा कंटेंट तर तुम्हाला फ्री मिळतो. तुम्ही फक्त डिसिप्लिन मध्ये राहायला पाहिजे. वेळ आहे तुमच्याकडे, अभ्यास केला पाहिजे. हे गंमत सांगू का? जेव्हा आपण काहीच करत नाही ना, निवांत असतो लक्षात घ्या. मग क्रिकेट मॅच बघत बस, टाइमपास कर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट सगळं. पण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो ना, खरा अभ्यासाला आपण सुरुवात करतो तेव्हा वेळ पुरत नाही. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल ना मला आता वेळ पुरत नाहीये, बास यश मिळालं तुम्हाला लक्षात घ्या. मग आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की आपल्या चॅनलवरच्या लाईव्ह सेशनला बिलकुल मिस करायचं नाहीये. ओके. बोर्ड प्लस सीईटी कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. आता करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये कॉन्फिडन्स वाढलाय की नाही? 3 मार्क हातातले आहेत. कुठलाही प्रश्न येऊ दे तुम्हाला चुकत नाही, मुलांना जमतंय. आता त्याच्यानंतर सेमी कंडक्टर टॉपिक यायच्या फिजिक्स मधला. बोनस मार्क आहे त्यातले लक्षात घ्या. बोनसच मार्क आहेत. मग त्यातले जर 3 मार्क ओके करंटचे 3 मार्क 5 जरी प्रश्न जमले आपल्याला 50 पैकी तर 2च टॉपिक मध्ये 10% स्कोर होतोय. फिजिक्स मध्ये मी तुम्हाला सांगतो 92% असणाऱ्या मुलांचा स्कोर सुद्धा लेस दॅन 10 आहे. 7 आणि 8 मार्क पडणारी मुलं आहेत फिजिक्स मध्ये लक्षात घ्या. तरी स्कोर बऱ्यापैकी ठीकठाक आहे. आणि त्याच मुलांचा स्कोर जर वाढला तर स्कोर आणखीन किती वाढेल पर्सेंटाईल मध्ये? प्रचंड तुमचा तो वाढणार आहे. बरं मग आता इथं काय? टेस्ट. तुम्हाला कळालंय ना आता की संडेला टेस्ट आहे. ओके. आज शुक्रवार आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघताय लक्षात घ्या. शुक्रवार, शनिवार 2 दिवस प्रॉपर वेळ आहे तुमच्याकडे. सगळे लाईव्ह लेक्चर बघितले नसतील तर बघून घ्या. आणि लक्षात घ्या की लाईव्हला माझे लेक्चर्स बघा. तुम्ही लेटेस्ट न्यूमेरिकल जर बघितलं तर 30-30 PYQs घेतलेत मी. ओके. 1.5 तासाच्या याच्यात. 0 टाइमपास आहे लक्षात घ्या. तुम्हाला जर मी लिहायला वेळ देतोय तेवढाच. ओके. कारण तो वेळ देणं गरजेचं आहे. बाकीचं मी फापटपसा करत नाही. बिलकुल 0 टाइमपास आपलं चॅनल आहे लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता बाळांनो काय म्हणतोय तुम्ही सांगा? मिळवायचं नाही यश आपल्याला? मिळवायचंच आहे. द्याल सपोर्ट मला देणारच सपोर्ट सर. फुल सपोर्ट टू सह्याद्री ट्युटोरियल्स असं मला पाहिजे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो काय माहितीये का? अतिशय इम्पॉर्टंट मी नेहमी सांगतो 10वी पर्यंतचं आयुष्य वेगळं होतं. हे 11-12चं वेगळं आहे. आता आयुष्याला कुठेतरी दिशा द्यायची आहे. करिअर घडवायचं लक्षात घ्या. इथं जर तुम्ही वेळ वाया घालवला, इथं तुम्ही चुकीच्या मार्गाला लागला, तर ही वेळ पुन्हा कधीही मिळणार नाही. कधीही मिळणार नाही लक्षात घ्या. कधीही. आता 26 वर्ष ऑफलाईन क्लासेस घेतोय. ओके. काही पालक बोलून दाखवतात की सर नाही करू शकलो मी. चुका केल्या. पण आता मुलांना नाही करायला पाहिजे चुका असं मला वाटतंय. म्हणजे काय होतं की या काळात जर योग्य मार्गदर्शन मिळालं, आपण जर व्यवस्थित राहिलो, तर काहीच प्रॉब्लेम नाही. यश मिळेल नक्की, नक्की लक्षात घ्या. ठीक आहे. मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी टेस्ट द्यायची आहे तुम्हाला. फ्री ठेवणार आहे मी सगळ्यांना. संडे दिवसभर टेस्ट असणार आहे. त्यासाठी पहिला ऍप डाउनलोड करा. ऍपवरची फ्री कंटेंट बघायला सुरुवात करा. लाईव्ह अटेंड करा. हो लाईव्हचं टायमिंग काय आहे? तर आम्ही रोज ऑलमोस्ट 2:30 वाजता तुम्हाला देतोय. ओके. ज्या दिवशी मला काही कारणानिमित्त बाहेर वगैरे जावं लागलं तर लाईव्ह सेशन असणार नाहीये. शक्यतो त्या दिवशी संध्याकाळी पण प्रयत्न करेन. मग दुपारचं लाईव्ह सेशन कंपल्सरी आहे. मग त्या सपोर्ट चांगला. ऑल द बेस्ट.